हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर कशा आहात? आय होप की सगळे मजेत असणार. तर आता सकाळचे 9 आणि उठले मी आणि सर्व मंडळी अजून झोपेतच आहे अर्धी. आणि सकाळचा चाय झालेला आहे, नाश्ता आणि डायरेक्ट हे सर्व काही गंगापूरला होणार आहे. सॉरी, गांगापूरलाच होणार आहे. आणि बघूया आता काहीतरी 1 घंट्यात आपण गांगापूरला पोचणार आहोत. आणि बघू शकतात इकडे नेटवर्क आणि ब्लॉग अपलोडिंगला टाकलेला आहे. तर चला आता पोचल्यावर तिकडे भेटू फ्रेश झाल्यावरती. काही खादी बघा, खादी. वा, काही इकडे व्ह्यू एकच नंबर आहे. आणि याच्या मुलं थंडी पण खूप आहे याची. का पैसा काय असेल बघू शकता. मंदिर आहे, हा मंदिर आहे. आणि आतमध्ये मंदिर खूप भारी. हा गैस भरती आलेली आहे म्हणून पाणी वाहतंय. पायत का मत सुचलेत बघा गाईस किती ते. हो शपथ, एक पाय हातोड्यावर मोठा आहे. हे मम्मी काय आहे, सिरियसली हे पाय आहेत. बोलू बोलू क्यूट क्यूट. क्यूट आहेत बाय, क्यूट तिकडे बघा ते काय असं केलं ना. तिकडे खड्डा पडला, सुजले सूज आले. गाईस कमेंट मध्ये सांगा काय करू. बघा फर्स्ट टाइम बघते, खूप डेंजरस असते. पवन चक्की मोठे मोठे जे हे असतात ते आणि लांब लांब पर्यंत ते मोठे पाट्यांचे पंखी पाहिजे कोणाला. तिकडं पण तिकडे लांब लांब पर्यंत येतात ते. हाय गाईस, तर काही कारणास आपले व्लॉग्स अटकलेले. तर बघू शकता इकडे बदका आहेत. अरे अंडा दिसलेलं आहे तिथेच या साईडची दिसेल. बदकाची पिल्ली पण आतमध्ये ठेवले नाही कोंडून, पण बदकाची पिल्ली चोरून न्यायची यांची. बघू शकता तुम्ही अंडा न्यायचं का. 3 बदके आहेत. पाणी देखील बऱ्यापैकी. अरे कासव पण गाईस, मासं पण असतील तर तर किती मंडल आहे काय माहिती. राहू दे बरं, आजच्या आपल्या पाण्याची भीती वाटते आहे ना. चला जाऊया आता. हाय गाईस, तर घेतलं आता जेवायला, जेवूया आणि चला जाऊया झोपायला, कारण की खूप झोपली आहे आपल्या. गाईस जेवून झाले आणि मला रस्ता पण नाही दिसला, एवढी झोपली गाईस. 2 मिनटं तर बसूया रिलॅक्स, कारण की जेवलं झोपायचं नसतं. आपली मम्मी तिकडे आहेत, त्यासुद्धा आत्ताच जेवल्यात. आणि सॉरी गाईस, कारण की आज काहीच शूट करायला भेटलं नाही, कारण की कालची आपली वस्ती तुम्हाला किती माहिती आहे. ओ काहीतरी पडला. OMG, व्हेरी डेंजरस सिच्युएशन. मम्मी आयफोन नीचे गिर गया. तर कालची वस्ती आपली बसमध्ये होती, काहीच शूट करायला भेटलं नाही. त्यामुळे आजचा काही शूट होऊ शकला नाही, कारण की चार्जिंगच लो होती. लो नाही, स्विच ऑफच होता डायरेक्ट मोबाईल. आता या मोबाईलमध्ये माझे सिम नाही आहे, तर या मोबाईलमधून ट्रान्सफर कसं करायचं मला काहीच समजत नाहीत. काढलेत मी त्या व्हिडिओ, पण काय ना ते सेंड नाही होतील, तर त्यामुळं काय बोलू शकत पण नाही. तर तिथं बसले 2 मिनटासाठी ना, जाऊया.
हाय गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहेत? आय होप की सगळे मजेत असणार. तर आजची वस्ती होती आपली देशी. चला आता इथून आपण निघतोय आणि चाललो आता श्री क्षेत्र नेक्स्ट कुठेशी आहे ते. आणि कालचा आणि आजचा ब्लॉग एकत्र का केला कारण की कालने आपला मोबाईल झाला होता बंद आणि ते व्हिडिओ थोड्यात कमीच आहेत म्हणून विचार केला एकच करून टाकू. तर एक केलेले आहेत आणि बघायला विसरू नका. तर आता पोचलो आहे श्री क्षेत्र अक्कलकोट इथे आणि चला आता दर्शनाला चालले. आपली सगळी बसची मंडळी आहे आणि चला आता जाऊया आणि दर्शन घेऊया. आणि आज काल रात्री झालेले आज होणार आहेत. काल रात्री झालेले गाण्यांच्या भेंड्या आज कंटिन्यू होतील. कालनी खूप मजा आली तर आज तर कंटिन्यू होतील. चला मंदिरात पोचलोय आता दर्शन घेऊया. तर निघायचं दुसरं गेट आहे आणि इथून आतमध्ये जायचं दुसरं गेट आहे. एंट्री निघायची तिकडून त्या साईडने आपली चप्पल इकडून राहिली. मम्मी आपल्याला शोधायची गाईस घेतली तर जाऊया. आपली मम्मी सहीच काढलं नको काही गाजरी घेतले मी. चला जाऊया आता गाईस. तर आता निघलोय तिकडे. जाता जाता घेतलेले फ्रेम घरात लावण्यासाठी कारण की आता आपल्याला घरात जाण्यासाठी उद्याचाच दिवस आहे. कारण की उद्या आपण पंढरपूरशी घरी निघणार आहोत. आणि सॉरी आजची वस्ती पंढरपूरला आहे ना. आजची वस्ती गाईस पंढरपूरला आहे आणि आज आपण पंढरपूरला जाऊ. तिची वस्ती आणि आनंदी करू आणि घरी जाऊ. तर उद्या घरी जायचं आपल्याला म्हणून घेतली कारण की ही फ्रेम तुटणार नाही. ही कसली बनली मम्मी? आपण चालल्याबरोबर हो बनली कसली ही फ्रेम काहीच तिने चेक करून कसली डेंजर दाखवली. लागायचं आता अक्कलकोटून निघलो आहोत आणि आता चाललो आहे तुळजापूर. माझ्या तू येशील का गो सांगते राणी तू येशील का.
घेतली आता ओटी आणि आपण पोचला श्री तुळजापूर भवानी पायथ्याशी. तर चला इथून जाऊया आतमध्ये आणि गर्दी बघू शकता, लिटरली गर्दी खूप आहे. आणि चला तर मी काय माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे हा, कारण की मी पहिल्यांदाच आले. तर चला गाईस तर बघू शकता. तर चला गाईस द्या दर्शन लवकरच. गाईस टॉपची गर्दी आहे बघू शकताय तुम्ही. इथं गेली माणसं कुठे जातात ते पण समजत नाही गाईस. तर आता वरती आलो तर चला जाऊया. शेल चालू आहे बघू शकतात. काटछाप बोलतो ना, काटछाप काही डॉलर फेकायचा आणि तो काहीतरी गेम आहे. ते तिथं तो पैसा पडला असं. हा दिसला का गाईस. हे तो दारू पाल, हे दारू ये रुपया. अय्या आता नाही होणार. झाला गज पोरांचं समजायला येतं. इकडे आमची मंडळी बघा काय करते. शेअर साठी कॉइन शेअर. हा OMG बघा पब्लिक गाईज. गेला पहिला मी जगलो तू दोन वेळा. डायरेक्ट तिकडे नेला. चौरे का रेंट टाकून ते होतील तू भेटल का रेट आताशी. केतन ब्लॉगर इज व्हेरी डेंजरस. उभा सरळ राहायचं. काहीच तर आता तुळजापूरवरून पंढरपूरला जाण्यासाठी निघलो आहोत आणि आता ऑन द वे पंढरपूर. आज पंढरपूरची वस्ती आपली. तर चला पंढरपूरला भेटूया गाईस. तर आता आपण पोचलो आहे पंढरपूर इथे. तर आजची वस्ती
सुद्धा इथेच आहे आणि आपली एक बस क्रमांक पहिला ती पुढे पोचली आहे आणि आता आपण मागून आलो आहे. तर बघू शकत पंढरी ही पूर्ण लगलगीत दिसते कारण की तर 2 तारखेला आषाढी एकादशी आहे म्हणून. तर शकता सॉरी गाईज. तर चला जाऊया गाईज. तर आपण पोचलो आहे श्री क्षेत्र पंढरपूर येथे. तर चला आता जाऊया दर्शनासाठी आणि बघूया दर्शन आपण घेतोय तिकडे आतमध्ये गाभाऱ्यात की मुख दर्शन करून घरी जातोय. चला आता. तर आता आपण मंदिराच्या जवळ पोचलेलं आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज द्वार. चला आणि इकडं बघायचं सीधी सीधी सीधी. तर आता दर्शन करून झालंय आणि चला आता जाऊया आपण जिथं रूम घेतलाय तिथे आपली मंडळी इकडेच आहे सर्व. चला जाऊया. तर सकाळी येऊया जर स्नान करायचं असेल तर सकाळी लवकरच यायला लागेल. चला आणि काही झोप खूप आलेली आहे रिटलरली कारण की तिला झोपत नाही भेटली आपल्याला 4-5 दिवस. चला आता जाऊया. हाय गाईस. तर आजचा ब्लॉग इथे सेंड करूया. आजचा ब्लॉग तर काय शब्द नाही राहिले. तर जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करा आणि अशीच नवीन नवीन ब्लॉग्स आपल्या या यूट्यूब चॅनलवरती येत असतील. तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.